मला कधी कधी आश्चर्य वाटतं, राज ठाकरेंचं देखील मला आश्चर्य वाटतं. ते आले आणि काय काय बोलले हो, वाटेल ते बोलले. यांचं बरं आहे, यांना खेळायचंच नाहीये, त्या पुरावा द्यायचा नाहीये, जे मनात येईल ते बोललं आणि निघून गेलं. पण बंधू भगिनींनो, माझ्याबद्दल ते असं म्हणाले, हा बसवलेला मुख्यमंत्री आहे. अरे मला लोकांनी बसवलं, मला मोदीजींनी बसवलं, तुम्हाला घरी बसवलं, मला मुख्यमंत्री पदावर बसवलं. आणि गेल्या 5 वर्षामध्ये या मुख्यमंत्र्यांनी काय करून दाखवलं हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं. आणि म्हणूनच ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, सगळीकडे आम्हाला निवडून दिलं आणि तुमचा सुपडा साफ केला. आता राज ठाकरेंची अवस्था कशी आहे माहिती आहे? आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. एकही राहिला नाही, एकही राहिला नाही. बंधू भगिनींनो, अशा किरायाच्या लोकांच्या भरोशावर निवडणुका जिंकता येत नाही. काय म्हणाले? म्हणाले हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचं पाणी गुजरातला देतात. कमीत कमी एवढा तर अभ्यास करून यायला पाहिजे होता. महाराष्ट्राचं पाणी गुजरातला देण्याचा करार केव्हा झाला? 2010 साली. कोणी केला? अशोक चव्हाणांनी केला, अशोक चव्हाणांनी. अरे ज्यांच्याकरता तुम्ही या ठिकाणी सभा घेण्याकरता आलात, त्या अशोकराव चव्हाणांनी 2010 साली या महाराष्ट्राच्या हिस्स्याचं पाणी गुजरातला देण्याचा नारपारचा करार केला. पण बंधू भगिनींनो, हा पठ्ठ्या होता, तो करार रद्द करून महाराष्ट्राचं पाणी महाराष्ट्रामध्ये माग परत आणणारा हा देवेंद्र फडणवीस आहे. या देवेंद्र फडणवीसनी तो करार रद्द केला आणि ते पाणी वापस आणलं. पण काय स्थिती आहे? 2010 साली अशोकराव चव्हाण म्हणायचे हा कोण राज ठाकरे बेळकासारखा ड्रॉ करतो. आता त्याच राज ठाकरेला बोलून या ठिकाणी सभा घेत आहेत. बंधू भगिनींनो, मी एकच गोष्ट या निमित्ताने सांगतो, आता या देशामध्ये कोणीही कितीही ओरडलं, किती आकांतांडव केला, देशाच्या जनतेनं ठरवलंय आता मोदी मोदी आणि मोदीच.